तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भाऊच्या यूट्यूब चॅनल म्हणजे ऋषी एडिटमध्ये। तर भाऊंनो, व्हिडिओचा डेमो तुम्ही बघितला असेल की व्हिडिओ आपला एकदम खतरनाक आणि विषारी झालेला आहे। असा व्हिडिओ बनवण्यासाठी काही नाही हो, जे काय आपलं अलाइट मशीन आहे त्याची गरज लागेल आणि जेवढं पण आपलं मटेरियल आहे ते सर्व डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो, व्हिडिओ आपला सुंदरी या सॉन्गवरती बनलेला आहे। तो व्हिडिओ एकदम ट्रेंडिंग चालू आहे, लवकर एडिट करा आणि नवे आले असाल तर तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब वगैरे लाईक वगैरे करून घ्यायचं आहे। चला न वेळ घालवता आपण व्हिडिओ चालू करूया। सिंपली भाऊंनो, आपलं अलाइट मशीन ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो, आपलं जे काय मटेरियल आहे ते बघू शकते, शेक इफेक्ट आणि बीट मार्क अशा प्रकारे दिसून येईल। वरती बघू शकते की बीट मार्क आहे, त्याला ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो, आपण मटेरियल लावून दिलेलं बघू शकते की आपल्याला काय करायचं आहे, फोटो पहिले लावून दिलेला आहे, आपल्याला सिंपली याला चेंज करायचं, बदलून घ्यायचं आहे। बदलून कसं घ्यायचं, सिंपली फोटोवरती क्लिक करायचं, कलर अँड फील्डवरती जायचं, इथून आपल्याला अशा प्रकारे फोटो बदलून घ्यायचा। जे काय तुमच्या मॉडेलचा फोटो असेल तो तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे। कोणाचा पण तुम्ही फोटो लावू शकता, तुमचा किंवा तुमच्या मॉडेलचा कोणाचा पण तुम्ही अशा प्रकारे फोटो लावून घ्यायचा आहे। फोटो अशा प्रकारे सिलेक्ट करून घ्यायचा आहे कोणचा पण, आणि इथं बघू शकते की इथं प्लसचं ऑप्शन दिसतो, सिंपली प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो, बघू शकते की जो का आपला फोटो आहे तो अशा प्रकारे चेंज झालेला आहे। ते इकडे पण या बीटवर आपल्याला फोटो लावून घ्यायचे, चला ते लावून घेऊ। तर फटाकशी मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायची। अशा प्रकारे भाऊंनो, जे काय आपला फोटो आहे ते अशा प्रकारे लावून घ्यायचे, मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। तर भाऊंनो, फोटो घ्यायचा आणि मोठं करून फुल स्क्रीनमध्ये करून घ्यायचं आणि फोटोला धरून ठेवायचं आणि लेअरच्या खालती ओढून घ्यायचं। बघू शकते की इथं खालती ओढून घ्यायचं, जे काय आपलं लेअर आहे ते त्याच्यावरती लागून देईल। चला मग इकडे पण असेच फोटो लावायचे आहेत, मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। तर भाऊंनो, आरामात फोटो लावून घ्यायचे आहेत, जेवढे पण आपले फोटो आहेत ते एवढे पण लावून घ्यायचे। कोणाचे पण तुम्ही फोटो लावू शकता, तुमचे किंवा तुमच्या मॉडेलचे फोटो अशा प्रकारे लावून घ्यायचे आणि याला खालती ओढून घ्यायचं, एकदम लेअरच्या खालती जे का आपण लेअर दिलेले आहेत ते असे वरती लागून जातील आपल्या फोटोवरती आणि धरून ठेवायचं, अशा प्रकारे खालती ओढून घ्यायचं आहे। तर भाऊंनो, बघू शकते की जे काय आपले फोटो आहेत ते एकदम खतरनाकपैकी लागून गेलेलं आहे। तर आता काय करायचं माहिती आहे का, इकडल्या फोटोला आपल्याला इफेक्ट लावायचा आहे। तर इफेक्ट कसं लावायचं आहे, बॅक यायचं आहे, सिंपली बॅक आल्यानंतर भाऊने इथं शेक इफेक्ट नाव दिसतं, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक करून घेतल्यानंतर तुमच्या भाऊने एक इफेक्ट दिलेला आहे, सिंपली याला कॉपी करून घ्यायचं आहे। कॉपी कसं करायचं, फोटोवरती क्लिक करायचं आहे, इथे इफेक्ट नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं, 3 डॉट दिसतं त्याच्यावरती क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं। एवढं झाल्यानंतर भाऊंनो बॅक यायचं आहे। बॅक आल्यानंतर आपलं बीटमार्क ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्यानंतर भाऊंनो, आपण जो काही आता कॉपी केलेला आहे इफेक्ट तो इथं पेस्ट करून घ्यायचा आहे सर्व फोटोला। तर पेस्ट कसं करायचं माहिती आहे का, सिंपली फोटोवरती यायचं आहे आणि इथे इफेक्ट नाव दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं, 3 डॉटवरती जाऊन पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि जेवढे पण इकडे फोटो आहे तो हा एकच इफेक्ट एवढा फोटोला लावून घ्यायचा। चला मी फटाकसे लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचे। फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं। अशा प्रकारे तुम्हाला पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। चला मी लावून घेतो, तुम्ही पण लावून घ्यायचं आहे। तर भाऊंनो, बघू शकते की जे काय आपले इफेक्ट आहेत ते अशापैकी आरामात लागलेले आहेत। तर आपल्याला आता काय करायचं, व्हिडिओ इफेक्ट लावायचं आहे। तर भाऊंनो, व्हिडिओ इफेक्ट आपला डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो, बघू शकते की पहिल्या बीटवरती यायचं आहे, प्लसच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियावरती जायचं आणि जो का आपला व्हिडिओ इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून घ्यायचा आहे, डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। तर भाऊंनो, आपला व्हिडिओ इफेक्ट लावून घ्यायचा आहे। तर भाऊंनो, बघू शकते की हा वाला अशा प्रकारे आपला व्हिडिओ इफेक्ट येऊन जाईल। सिंपल काय करायचं, बीटपर्यंत घेऊन यायचं आणि इकडलं कट करून घ्यायचं। तर भाऊंनो, अशा प्रकारे व्हिडिओ इफेक्ट दिसून येईल। याला काय करायचं, क्लिक करायचं आहे, बिल्डिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन लाईटिंगमध्ये जाऊन
स्क्रीनमध्ये करून घ्यायचं. तर भाऊंना आपला व्हिडिओ इफेक्ट अशा प्रकारे लागून गेलेला आहे. तर भाऊंना हा सर्व फोटोवरती लावायचा. तर सर्व फोटोवरती लावायचं कसं आहे, सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे, तेव्हा प्लसचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आणि कॉपी लेअर करून घ्यायचा आणि हा कॉपी होऊन दे. तर भाऊंना जेवढा पण बीट आहे तिथं पेस्ट करून घ्यायचं. तर पेस्ट कसं करायचं, सिम्पली बीटवर यायचं आहे, तर प्लसचं ऑप्शन दिसते त्याच्यावरती क्लिक करायचं आणि पेस्ट लेअर अशा प्रकारे क्लिक करून घ्यायचं. तर बघू शकते की या पण फोटोला आपला इफेक्ट लागलेला आहे. इथं पण पेस्ट करून घ्यायचं आहे आणि या पण बीटला पेस्ट करून घ्यायचं आणि या पण बीटला पेस्ट करून घ्यायचं आहे. जेवढं पण आपल्या बीटा असतील तेवढ्याला हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. तर भावांनो बघू शकते की जे काय आपलं इफेक्ट आहे तो अशापैकी लागून गेलेला आहे. तर एवढं झाल्यानंतर भावांनो समोर यायचं. समोर आल्यानंतर जे काय आपलं बॉर्डर आहे ते पण तुम्ही लावून घ्यायचं. लोगो वगैरे असेल ते तुमचा लावून घ्यायचा आणि याला लास्टपर्यंत घेऊन घ्यायचं आहे. लोगो वगैरे लावून घ्यायचा आहे आणि भावांनो एक्सपोर्ट बटन दिसतं त्याच्यावरती क्लिक करायचं. जेवढं पण HD हवं असेल तेवढं HD सिलेक्ट करून घ्यायचं आणि एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे. तर भावांनो आपला व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.